राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. कल्पना सुद्धा केली नसेल अशी शिक्षा देऊ, उरले सुरले अस्तित्व सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ. पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला निर्धार. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारमधील सभेमध्ये प्रथमच जाहीर वक्तव्य. कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांसोबत संवाद, उद्धव सेना सरसावली. ट्रॅक्टर मोर्चासाठी गाव पातळीवरती बैठकांचे सत्र सुरू. बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर अनिवार्य. 1 मे पासून वापरण्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना निर्देश देण्यात आले. तुरीचे दर घसरले. 6,700 रुपयांवरती भाव. शासनाच्या आयात धोरणाचा होतोय मोठा परिणाम. एनसीएफचे 15 खरेदी केंद्र. शेतकरी मात्र फिरकीनात. रोख पैशांमुळे मोढ्यामध्ये शेतमाल विक्रीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. सरकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढावे. शेतकऱ्यांची शाखा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. बँक खात्यामधील मदतीचे पैसे काढणे थांबवले. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 दिवस येलो अलर्ट. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळीची शक्यता. 80,000 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा. 86 कोटी 46 लाख रुपयांचा प्रस्ताव. मंत्रालय स्तरावरती धुडकास. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा मदत मिळाली का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू. रमाई आवास योजनेच्या अनुदान वितरणास प्रारंभ. मनपाला पत्र. 2,000 पात्र लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता. ग्रामीण भागामध्ये मजुरांअभावी उन्हाळी हंगाम रखडला. शेतकरी हवालदिल. यावर्षी पिकांची स्थिती चांगली. मजूरच मिळत नसल्याने अद्याप सुद्धा अनेक ठिकाणी पिके उभीच. आता जळगाव जिल्ह्यामध्ये 4,311 लाडक्या बहिणींना महिन्याचे 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते, परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. तशाचमध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1,000 रुपये लाभ घेत असलेल्या राज्यामधील महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाडीबीटीमधील प्रलंबित 44 लाख अर्ज वैध. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीला प्रलंबित अर्जपात्र. कारण राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी सोडत पद्धत रद्द करण्यात आलेली असली तरी महाडीबीटी प्रलंबित राहिलेल्या 44 लाख अर्जांची वैधता कायम राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेला आहे. शेतमजूर संलग्न क्षेत्रामधील मजुरांसाठी येणारी योजना. कामगार विभागाने नेमली उच्चस्तरीय समिती. स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम बंद प्रक्रिया राबवण्याचे निर्देश. पाकच्या सहभागाचा ठोस पुरावा हाती. सीमेपलीकडील सूत्रधार आणि दहशतवाद्यांचे 2 गुप्त संवाद. गुप्तचर यंत्रणांनी पकडले. ई बस इलेक्ट्रिक बस स्टेशनसाठी मनपाचे महावितरणला दिले 3.93 कोटी रुपये. महापालिकेचा पुढाकार. खडकी येथे चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोच्या उभारणीला वेग. तापमान वाढल्याने संत्रा, मोसंबी फळे पिके धोक्यामध्ये. फळगळतीमुळे शेतकऱ्यांवरती ओढवले नवीन संकट. आंबिया बहारला बसतोय मोठा फटका. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे शिक्षक आता रडारवरती. बदलीसाठी चुकीची माहिती दिल्यास होणार कारवाई. शिक्षण विभागाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. कापसाचे उत्पादन घटले. पेरणी क्षेत्र सुद्धा घटणार. पर्यायी पिकांचा शोध सुरू. मका तसेच तुरीला मिळते प्राधान्य. महाराष्ट्राची भाग्यरेषा उसळणार. समृद्धीचा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावरती. राज्यामधील 24 जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा. मिनी स्वित्झर्लंडला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता. डोंबिवलीमधील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांची माहिती. कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी वेचून मारले. भारताच्या कायदेशीर स्ट्राईकमुळे कोसळला पाकचा शेअर बाजार. 2,111 अंकांची मोठी घसरण. प्रमुख कंपन्यांना बसला मोठा फटका. टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार. जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती. 90 दिवसानंतर सुद्धा अनिश्चितता कायम. सीमेवरती पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते. नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश. क्षेपणास्त्राचा पाकवरती मारा करण्याचा पर्याय. अकोला जिल्ह्यामध्ये 193 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी होणार तरी कधी. जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीची निवड. प्रस्ताव शासन दरबारी धुडकात पडला. घरकुल योजनेमध्ये अनियमितता. अपात्र व्यक्तींना मिळतोय लाभ. बाळापूर तालुक्यामधील लोहारा येथील प्रकार. घरकुल योजनेचा खेळखंडोबा.
30,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामध्ये गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरता शासनामार्फत गेल्या महिन्यामध्ये मदत मंजूर करण्यात आलेली असून मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सेलिनीमुळे केस व नख गळती. बाधितांनी घाबरण्याचे कारण नाही. केस नखे परत येतील. आरोग्य विभाग सुद्धा नियमित स्वरूपामध्ये येथे सर्वेक्षण करणार. शेतकरी मालामाल. कोणी लावतोय संत्रा तर कोणी लावतोय आंबा. फळबाग लागवडीला उभारी. 3,430 हेक्टरमध्ये 13 प्रकारच्या फळझाडांची लागवड सुरू. लेकरासारखी जपलेली रोप करपतायत. उन्हापासून बचावासाठी क्रॉप कव्हरचा पर्याय. शेतकऱ्यांकडून पिकांच्या संरक्षणासाठी नवकल्पना. उन्हाळी पेरणी दुप्पट. पाण्याअभावी पिके संकटामध्ये. बॅरेज तलाव वाटले. विहिरी कूपनलिका कोरड्या. पीक विम्यासाठी स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांचा संताप उसळला. 5 मेपर्यंत मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. वाहन चालवताना मोबाईलवरती बोलणे महागामध्ये पडले. आरटीओकडून वर्षभरामध्ये 1,486 लायसन्स निलंबित. सोसायट्यांना कर्ज वाटप करणार नसाल तर शेअर्स ठेवी परत करा. चांदवड येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोर शेतकरी सोसायटी पदाधिकारी आक्रमक. कोणत्या बहिणींना 500 रुपये तर कुणाला मिळतायत 1,500 रुपये. जिल्ह्यामध्ये अद्याप सुद्धा आदेशाची प्रतीक्षा. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या रकमेमध्ये होईल कपात. सोलापुरातील त्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे 500 रुपयेच मिळणार. महिला पडल्या गोंधळामध्ये. शासकीय योजनांचा लाभ घेणारे येणार अडचणीमध्ये. ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या 20 ग्राहकांना मिळाले स्मार्ट मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच. सोलापूर विभागातील 130 ग्राहक ठरले लकी. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. बोगस प्रमाणपत्र धारकांना वगळा. परीक्षा गुणांची अट शिथिल करा. मुबलक जलसाठा असून सुद्धा शेकडो गावे तहानलेलीच. प्रशासनाचा हलगर्जीपणा व नियोजनाअभावी मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई. तेलंगणातून बोगस खते. 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. चौघांवरती गुन्हा दाखल. कृषी विभागाची कारवाई. आखाचा आशीर्वाद. योजना कुचकामी घागर रिकामी. विभागीय आयुक्तांच्या संवादामध्ये पाणी टंचाईच्या अडचणी तातडीने सोडवण्याचा आदेश. 50,000 रुपयांची लाच घेणारा महावितरणाचा उपकार्यकारी अभियंता तसेच वायरमन निलंबित. हॉटेल चालकाकडून लाच घेतल्याने गुन्हा दाखल. मुख्य अभियंत्याकडे अहवाल सादर झाल्यानंतर काढण्यात आले आदेश. स्वकर्तृत्वातून 1.25 लाख महिलांनी साधली उन्नती. उमेद अभियान. शेतीपूरक व्यवसायामधून मिळते आर्थिक उत्पन्न. तडपत्या रविराजमुळे जलस्रोत आटले. लातूर जिल्ह्यामधील 67 गावांचा घसा कोरडा. तापमानाचा पारा 41 अंशांवरती. 18 गावांची तहान आता अधिग्रहणाच्या पाण्यावरती. जलजीवनचा अंदाज चुकला. 136 कोटींचा भूर्दंड. 594 पैकी तब्बल 225 योजनांना हवी आहे सुधारित मान्यता. सरकारने नियुक्त केलेल्या प्रकल्प सल्लागार संस्थांच्या कार्यपद्धतीवरतीच आता प्रश्नचिन्ह. परतावा चांगला. कशामधून? अक्षय तृतीयेला चांदी घ्यायची की सोने. 4 महिन्यांमध्ये प्रतितोडा 19,000 परतावा. यंदा तरी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती लवकर होणार का? हलक्याशा पावसाने वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित. आंध्यावरील बाद. सलोखा योजनेने मिटल्या शुल्क माफ होणार. राज्य शासनाच्या योजनेचा सामान्यांना मोठा फायदा. मानसिक त्रासाला आळा घालण्यासाठी मोठी उपाययोजना. पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल. वाहनांमध्ये वाढले बिघाड. नागरिकांसह वाहन विक्रेत्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. पंपांची तपासणी करण्याची मागणी. चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती विभागामध्ये दुसरी. जिल्ह्यामध्ये अव्वल. स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यामधील बाजार समित्यांची राज्यस्तरीय क्रमवारी जाहीर. शासन अनुदानातून आंबा पिकवला. शेतकरी राजा मालामाल झाला. फळबाग लागवड योजनेतून घेतला लाभ. जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने साध्य केले 1.5 उद्दिष्ट. पालकत्व हिरावले. गोंदियातील 161 अनाथांना मिळाले अनाथ प्रमाणपत्र. शिक्षण व नोकरीमध्ये मिळेल 1% आरक्षण. शासनाच्या योजनांचा दिला जातो लाभ. स्मार्ट प्रकल्पामध्ये 17 बाजार समित्या. राज्यामध्ये बाभुळगाव 27 तर राडेगाव बाजार समिती 38व्या क्रमांकावरती. धान्य वितरणातील अन्य वाटा थांबणार. शिरोळमधील 86% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण. 100% साठी मोहीम. 321 पतसंस्था. आतापर्यंत 67 गुन्हे नोंद. गुंतवणूक करताना ग्राहकांनी घ्यावी काळजी. दामदुप्पट योजनांना भुलून गुंतवलेला कष्टाचा पैसा बुडण्याची प्रकरणे उघड. 3 लाख हेक्टरवर यंदा खरीप बियाणे व खतांचे नियोजन सुरू. कापसाचे क्षेत्र यंदा सुद्धा राहणार सर्वाधिक. बियाणे व खतांच्या भाव नियंत्रणावरती लक्ष ठेवणार. कराडच्या अर्जावरती सरकार पक्षाने बाजू मांडली. संतोष देशमुख प्रकरणाची येत्या 7 मे रोजी सुनावणी होणार. पाकमध्ये जल अन्न ऊर्जा संकट. भारताने मुसक्या आवडल्या. सिंधू जल वाटप करार स्थगित. जेईई मेन्समध्ये आरसीसी महाराष्ट्रात अव्वल. यशाची परंपरा कायम. 256 पेक्षा जास्त विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी पात्र.
61,000 आदिवासी कुटुंबे घरापासून वंचित, शबरी आदिवासी घरकुल योजना पुढे जाईना, आर्थिक पाहणी अहवालातून उघड. यंदा शेतकऱ्यांच्या पिकांचा डिजिटल सर्व्हे, 8,733.97 लक्ष निधीची तरतूद, केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून होणार खर्च. आर्थिक वर्षामध्ये 1.32 कोटी रोजगार निर्मिती, EPFOच्या आकडेवारीनुसार माहितीसमोर रोजगाराचा विक्रमी आकडा गाठण्याची शक्यता. कोल्हापुरामध्ये यंदा पुरेपूर पावसाळा, जिल्ह्यामध्ये 95 ते 105% पावसाची शक्यता. मान्सूनसाठी 2021 ते 2024 पेक्षा यंदा अनुकूल वातावरण. 6 वर्षामध्ये 2019ला एकदाच गाठली सरासरी. शेती नांगरणी करण्यावरती शेतकऱ्यांचा भर, शिरोड तालुक्यातील चित्र, नैसर्गिक व शाश्वत फायद्यांसाठी उपयोग. शेती कामाचा रोहियो योजनेमध्ये समावेश करा, शेतकऱ्यांचा सरकारकडे हालचाली सुरू, पर निर्णय कधी. अंगणवाडी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये, अंगणवाडी कर्मचारी संघटनेची त्वरित देण्याची मागणी, आर्थिक संकट. कडवी प्रकल्पामध्ये 57% जलसाठा, योग्य पाणी व्यवस्थापनामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी टंचाई भासणार नाही. सांगलीमध्ये 57 घरकुली गॅस सिलेंडर जप्त, पुरवठा विभागाचे छापे, दोघांवरती कारवाई. मिरजेमध्ये 8 सिलेंडर जप्त. पुनर्वसित भांबेकरांची नावे आली सातबाऱ्यावर, राज्यामध्ये तारडे प्रकल्पग्रस्तांसाठी पहिल्यांदाच राबवला पुनर्वसनाचा पायलट प्रोजेक्ट.